मी हे जे जनआंदोलन जेव्हापासून सुरू झालं त्या जनआंदोलनामध्ये मी स्वतः रामशेठ ठाकूर आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या ह्या सगळ्यांबरोबर मी सुद्धा सहभागी होतो। त्यामुळे संपूर्ण 5 जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रत्येकाचं मत असं आहे की या नवी मुंबई एअरपोर्टला कोणत्याही परिस्थितीत दिबा पाटील यांचं नाव द्यावं आणि यामध्ये कुठेही राजकारण नाही आणि तिथल्या असणाऱ्या सगळ्यांच्या जनभावना ज्या आहेत त्याच आहेत। आता नव्याने पुन्हा जेव्हा नरेंद्र मोदीजी पुन्हा त्यांनी सरकार स्थापन केलं त्यावेळेला या संदर्भात जे मंत्री आहेत मोहनजी यांनी सर्वांनी संपर्क साधला होता, परंतु काही कारणामुळे या भेटी लांबत होत्या आणि म्हणून मग मी मुरली मोहनजी यांच्याशी फोनवरती बोललो आणि बोललो या सगळ्या गोष्टी ज्या जनभावना आहेत, जो आक्रोश आहे लोकांमध्ये, या सगळ्या गोष्टीची त्यांना कल्पना दिली आणि मग आज ही बैठक लागली आहे। मला पूर्ण खात्री आहे की आज या संदर्भातली जी सकारात्मक जी चर्चा व्हायला हवी ती सकारात्मक चर्चा नक्की होईल। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खास करून हे एक काय बोलतात स्ट्रॅटेजी प्लॅन गेली आहे ह्याचं नेम चेंज करायला, वोटर्सला बू करायला वगैरे। एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या अगोदरही सगळ्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला, हा एक वेगळा विषय आहे, याचा राजकारणाशी काही संबंध नाही। आपण लक्षात घ्या की हे एअरपोर्ट होण्यासाठी तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांच्या जागा या बऱ्याच अंशी या सरकारच्या माध्यमातून घेतल्या गेल्या होत्या, अनेक आंदोलनं झाली, रक्त सांडलं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघणं अत्यंत गरजेचं आहे। दिबा पाटील हे एक लोकनेते होते आणि त्या लोकनेत्याचं नाव हे त्या नवी मुंबई एअरपोर्टला लागणं की जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याला लागणं हे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून सर्व समाजामधून त्या सगळ्या गोष्टी सातत्याने पुढे येत आहेत आणि म्हणूनच सरकार यामध्ये, महाराष्ट्र सरकार त्यामध्ये पॉझिटिव्ह आहे हे सांगण्यासाठीच मी आज या ठिकाणी आलो। आज ती प्रोसिजर काय आहे ती समजून आम्ही घेणार आहोत, कारण मला आठवतं की गोव्यामधलं असणारं एअरपोर्ट जे आहे त्याचंही नाव हे त्याच पद्धतीने मोपा एअरपोर्ट म्हणून होतं, त्याचं नाव पर्रिकर यांच्या नावाने ज्यावेळेला झालं तर ते प्रोसिजरनी झालं। अयोध्यामध्ये झालेलं जे नाव आहे ते सुद्धा त्याच पद्धतीने झालं, त्यामुळे ती प्रोसिजर निदान इमिजिएटली चालू झाली पाहिजे हे आज आम्ही त्यांना सांगणार। आज आम्ही 100% आम्हाला असं वाटतंय की या दिशेने सकारात्मक निर्णय जो आहे तो निर्णय होणार। आचारसंहितेला काहीच दिवस बाकी नाही, यामध्ये इथल्या आचारसंहितेचा काही संबंध येत नाही मला असं वाटतं, त्यामुळे नक्की या संदर्भातला निर्णय हा होणार। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।